मित्रमैत्रिणींनो, आपापल्या राशींचे स्वभाव ऐकल्यावर तुम्हाला मजा वाटली असेल ना। खास करून बायकांना नवरे आणि भाऊ आणि मुलं यांच्या राशी काय येथे कळायला लागलं ना की खूप मजा येते। आता आपण याच्यानंतर पाहूया की हे जे ग्रह आहेत या सगळ्या ग्रहांची पण ना तत्व आहेत आणि गुण आहेत। त्यांना जे गुण आहेत म्हणजे माणसामध्ये कसं आहे, सात्विक माणसं, राजसगुणी माणसं, तमोगुणी माणसं, आपण महाभारतापासून हे 3 गुण सतत ऐकत राहिलो। तसं ग्रहांचे पण आहेत। सात्विक ग्रह कुठले आहेत? रवी, चंद्र, गुरु। रवी हा तुमचा आत्मा आहे, चंद्र हे तुमचं मन आहे आणि गुरु हे तुमचा इंटेलिजन्समधनं पुढे गेलेलं जे शहाणपण आणि प्रगती करणारे आहे तो गुरु आहे। त्यामुळे हे 3 ग्रह हे सत्वगुणी आहेत। रजोगुणी ग्रह कुठले? रजोगुणी म्हणजे मौज मजा, एंटरटेनमेंट, आयुष्य मजेत घालवायचं। हे ग्रह कुठले? बुध आणि शुक्र। बुधाची रास मिथुन, शुक्राची रास तूळ, या दोन्ही एंटरटेनमेंटच्याच राशी आहेत, कारण हे कामत्रिकोणातले आहेत। त्यामुळे एंटरटेनमेंट हा आत्मा आहे, समोर असून जगतात। हे रजोगुणी ग्रह। आणि तमोगुणी ग्रह आहेत शनी आणि मंगळ। शनी हा कर्माचा कारक आणि मंगळ हा कृतीचा कारक। तुमच्या आयुष्यामध्ये कर्माशिवाय दुसऱ्या कशालाही महत्त्वच नाही आहे। कर्म हे कार्य या स्वरूपात लहान असल्यापासून आपण करत असतो। जेव्हा ते निष्काम होतं तेव्हा त्याला कर्म म्हणलं जातं। त्याच्यामुळे हे कर्म करणारा शनी आणि ती कृतीसाठी, कर्मासाठी जी कृती आवश्यक आहे ती कृती, गती, शक्ती, हे सगळं फोकस, हे सगळं म्हणजे मंगळ आहे। त्यामुळे हे दोन्ही अग्नितत्वाचे ग्रह आहेत। यानंतर ग्रहांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्यांचं तत्व आहे, म्हणजे आपण राशींची तत्व पाहिली ना, अग्नी, पृथ्वी, जल व आकाश, वायू, ही 4 तत्व आपण राशींची पाहिली। आता तसे ग्रहांची पण तत्व आहेत। अग्नितत्वाचे ग्रह आहेत रवी आणि मंगळ। नावावरूनच कळतं, रवी हा प्रकाश आणि ऊब आहे आणि मंगळ हा आग आहे। रवीकडे असणारा प्रकाश, ऊब याच्यामध्ये एक प्रकारची आश्वासकता आहे आणि मंगळामध्ये जी आग आहे ती दाहकता आहे। रवी दाहक नाही, रवी ऊब आहे आणि मंगळ दाहक आहे, म्हणून हे दोन्ही ग्रह अग्नितत्वाचे आहेत। पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे बुध। बुध हा षष्ठाचा म्हणजे कन्या राशीमध्ये मूल त्रिकोण, स्वरास सगळा आहे आणि उच्चीचा पण आहे। त्याच्यामुळे षष्ठ स्थानामधल्या कन्या राशीचा स्वामी बुध जो आहे तो जमिनीवर घट्ट पाय रोवून, ती शेतकऱ्याची रास आहे कन्या रास, म्हणून बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे। ह्याच्यानंतरचं जे तत्व आहे ते आहे वायू तत्व। म्हणजे काय? वाऱ्यावर वरात भुसावर चिटी, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये। वायुतत्वाच्या ज्या राशी आहेत ना, किंवा वायुतत्वाचे जे ग्रह आहेत, हे ग्रह सतत बदलाला प्रतिसाद देणारे आहेत। हे वायुतत्वाचे ग्रह आहेत शनी आणि राहू। शनी हा वायुतत्वाचा, जरी तो पृथ्वी तत्वाच्या राशीत कर्माचा कारक असला तरी इथे वायुतत्वाची रास ही त्याची मूल त्रिकोण रास आहे। जिथे मूल त्रिकोण रास जी असते ना ग्रहाची, तिथे कसा असतो ग्रह, तर आपण आजोळी कसे असतो, आपण काय म्हणायला येईल ते करू शकतो। आपल्याला, आपण दुधावरची साय असतो आजोळी, आपल्याला कोणी काही बोलत नाही, आपल्या घरापेक्षा आपण आजोळी जास्त कम्फर्टेबल असतो। तसा शनी हा कुंभ राशीमध्ये कम्फर्टेबल असतो, म्हणून त्याला वायुतत्व समजलं जातं। दुसरा ग्रह राहू हा शनीचा मित्रग्रहांच्या ग्रुपमध्ये आहे। राहू म्हणजे काय? जो दिसतच नाही आणि जो अनिर्बंध संचार करतो, ही फ्रिक्शनची ऊर्जा आहे, त्यामुळे अर्थातच तो वायुतत्व आहे। त्यानंतरचं जे तत्व आहे ते जलतत्व। शुक्र, चंद्र आणि नेपच्यून हे जलतत्वाचे ग्रह आहेत। शुक्र हा स्त्री ग्रह आहे, जलतत्व आहे, भावनात्मकता आहे, पण शुक्र हा थंड, कोमल, शीतल ग्रह नाही। शुक्र हा पृथ्वीच्या 471 पट गरम आहे। त्यामुळे शुक्र हा अतिशय गरम ग्रह आहे आणि म्हणूनच शुक्र आणि मंगळ हे 2 ग्रह युट्रस आणि युट्रससाठी, युट्रसमधल्या गर्भाशयामध्ये गर्भ जाण्याला आवश्यक असणारी कृती असणारा मंगळ, हे दोन्हीही उष्ण असल्यामुळेच वुंबमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये गर्भ राहू शकतो, म्हणून शुक्र हा गरम ग्रह आहे, हे विसरू नका। दुसरा जो जलतत्वाचा ग्रह आहे तो चंद्र हा अतिशय कोमल, शीतल, भावनात्मक, वात्सल्य, आई, अतिशय सगळ्या गोष्टी सॉफ्ट 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 म्हणजे चंद्र।
आणि तिसरा जो आहे नेपच्यून हा आउटर प्लॅनेट आहे, पण तो समुद्र देवता आहे. तो अतिशय मोठ्या मोठ्या कल्पना, पतंग उडवणारा कल्पनेचे, त्यात वास्तवात येणं त्याला कळत नाही असा नेपच्यून जलतत्वाचा आहे. त्याच्या पुढचं तत्व आहे आकाश तत्व. गुरुच्या 2 राशी धनु आणि मीन, धनुरास अग्नितत्वाची, मीन रास जलतत्वाची, पण गुरुचं तत्व मात्र आकाश तत्व आहे. काश म्हणजे पोचायचं आहे, आपर्यंत, काशपर्यंत जायचं आहे, ज्याला एंड नाही, अवकाशाला एंड नाही, आकाशाला एंड नाही, ते तत्व या गुरुचं आहे. म्हणजे माणसाच्या ज्ञानाला एंड नाही. ज्ञान, त्याच्यामधून प्रगती, शहाणपण, अजून संशोधन, अजून जास्त प्रगती. गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. त्यामुळे गुरु हा कायम प्रगतीकडे नेणारा आकाश तत्वाचा ग्रह आहे. इथपर्यंत तुम्हाला ग्रहांच्या बद्दल मोगम पण प्रायमरी सगळी माहिती झाली. आपण ह्यानंतर बघणार आहोत ग्रहांना पण रंग आहेत, त्यांची पण लिंग आहेत आणि त्यांची एकमेकांशी नाती पण आहेत. ती आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. तोपर्यंत हे सगळं लिहिलेलं परत वाचून घ्या, म्हणजे लक्षात राहील. पुढच्या भागामध्ये भेटूया.